हाय नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण पाहताय मानदेश न्यूज. तर आता आपण पूर्वीप्रमाणे आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला ॲग्रिकल्चरशी रिलेटेड म्हणजे बऱ्याच जणांची मला रिक्वेस्ट येत होती की जाधव साहेब तुम्ही बातम्या टाकता त्याच्याऐवजी जे शेळ्या मेंढ्याचं जे चॅनल होतं तुम्ही पहिलं चालवत होता तसं चालवा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल. नमस्ते. आपण आता सध्या आपल्या फार्मवरती आहे. तर ह्या 3 शेळ्या आहेत. ह्या 3 मधल्या एक उस्मानाबादी आहे ओरिजिनल आणि 2 काटेवाडी, एक कोटा क्रॉस आहे आणि एक काटेवाडी क्रॉस आहे. तर तुम्ही बघू शकत असाल 3 शेळ्यांना या ठिकाणी 7 करडं झालेत. 1 2 3 अजून बांधलेले आहेत का? 3 शेळ्यांना 7 करडं झाले ते. तर मित्रांनो गाई पालनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती खर्च करून म्हणावं असं शिल्लक राहत नाही. कारण पशुखाद्य वगैरे सुद्धा भरपूर महाग झालेलं आहे. तर तुम्ही असं गाई पालनालाच तुम्ही शेळी पालनाची जोड देऊ शकता. तुम्ही बघू शकत असाल आता ही 2-2 महिन्याची बोकडं आहे ती. आता येणार आहे दुलवड किती तारखेला आहे मला वाटतं 17 मार्चला काहीतरी आहे. तर दुलवडीच्या वेळेस ही आपण विक्री करणार आहे. म्हणजे साधारण 3 ते 3.5 महिन्यामध्ये 10-10 हजार रुपये एका पिल्लापासून मिळतात. आणि दिवसेंदिवस मटणाचे सुद्धा दर वाढतच असतात. तर सहिता थोडी माहिती सांगा. तर मी दूध घेऊन आलो. नमस्कार मित्रांनो. तर आपले ही सगळी 3 शेळ्यांना झालेली बोकडे आहेत. तर आपण बघू शकत असाल 3 शेळ्यांना एका शेळीला दोन पाटी झाले आहेत आणि दुसरी शेळी आहे ना तिला 2 बोकडं आणि तिसरी शेळी आहे तिला 3 बोकडं झालेली आहे. असे 7 सर्व करडे बोकडे मिळून झालेले आहेत. बघू शकत असाल. आणि कसली भारी आवडीनं उंबराचा हे ढाळा आणलेला आहे पप्पानी रानात आमच्या उंबर आहे. त्यामुळे पप्पाने उंबराचा आहे. त्यामुळे पप्पा म्हणजे आमच्या रानात एक हे आहे उंबराचं झाड आहे. तिथनं पप्पानी उंबराचा ढाळा आणलेला तोडून. हा आमचा मोरकान्या आहे. हाय मोरकान्या. त्याचं नाव ठेवलेलं आहे कृषीराजनं. बघू शकत असाल किती आवडीने सगळी